शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपल्या बरेच शेतकरी बांधवांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ज्या बागा धरल्या होत्या, बहार पकडला होता, त्यातल्या जवळपास 80 ते 90% पर्यंत बागा फेल झाल्या आहेत. 90% सुद्धा कदाचित प्रमाण जास्त असेल. आज सांगोला असेल, संगमनेर असेल, सटाणा असेल किंवा टाकळी हाजी असेल, पारनेर असेल, अशा जिथं जिथं डाळिंब पिकतं तिथल्या सगळीकडल्या बागा ह्या फेल झाल्या आहेत. तर ह्या बागा फेल होण्यामागचं काय कारण असावीत ह्याबाबत आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे विश्रांती काळात बागा असताना अतिप्रमाण झालेला पाऊस. त्या पावसामुळे सूर्यप्रकाश कमी मिळाला आणि पाहिजे त्या पट्टीमध्ये पानामध्ये अन्ननिर्मिती न झाल्यामुळे काडीमध्ये स्टोरेज कमी प्रमाणात तयार झालं. तसंच अतिपाऊस झाल्यामुळे जी आपण खतं दिली होती ती पावसामुळे मुलीच्या लेवलला न राहता ती खाली लीच आऊट झाली. त्यामुळे ती झाडांना मिळालीच नाहीत. त्यामुळे सुद्धा काडीमध्ये स्टोरेज निर्माण झालं. तसंच आपल्या झाडामध्ये CN रेशोसुद्धा बॅलन्स झाला नाही. त्या ठिकाणी आपल्याला CN रेशोमध्ये नत्र कमी आणि कार्बन जास्त व्हायला तयार होता, तो CN रेशोसुद्धा बॅलन्स झाला नाही. तसंच झाडामध्ये जे हार्मोन्स आहेत ते जिब्रेलिनचं प्रमाण वाढलं आणि सायटोकायनिनचं सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी कमी झालं. परत अजून पुढचं कारण सांगायचं झालं तर आपल्याला ह्या वर्षी थंडी खूप होती. थंडीमुळं सुद्धा मुली सुप्तावस्थेत गेली. मग मुली ॲक्टिव्ह न झाल्यामुळं कळी निघण्यासुद्धा काही मर्यादा आला. त्यामुळे ते अतिथंडीसुद्धा एक कारण असू शकतं आहे. त्यानंतर वातावरणातील चढ उतार आहेत. सतत वातावरणातील चढ उतार असतील, आभाळ येतं आहे, अवकाळी पाऊस आहेत, त्यामुळे सुद्धा कळी निघण्यावर काही मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. तसेच आपण याचं पाण्याचं नियोजन वॉटर शूट निघतील म्हणून बरेचसे शेतकरी बांधव पाणी कमी देतात, पाणी दाबून ठेवतात. त्यामुळे सुद्धा कळी निघली काही ठिकाणी कळी, पण नंतर ड्रॉपिंगसुद्धा झाली. तसेच मधमाशीसुद्धा एक कारण आहे. बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी डाळिंब उत्पादक सोडून इतर काही भाजीपाला असेल किंवा इतर काही द्राक्षबाग असतील त्यांनी केमिकलचा भयानक वापर केला. त्यामुळे मधमाशीसुद्धा कमी झाली आणि थंडीच्या दिवसात मधमाशी या पेट्या जरी काही शेतकऱ्यांनी ठेवली आणून, पण त्या पोळ्यातनं मधमाशी बाहेर पडत नव्हती, कारण थंडीच्या दिवसात मधमाशी बाहेर जास्त फिरत नसते. तसेच काही शेतकरी बांधवांनी मधमाशी बागेत आहे पेट्या ठेवली त्या म्हणून मधमाशीची काळजी घेण्यासाठी त्यांनी रात्रीचं फवारण्या केल्या किंवा पाटं फवारण्या केल्या. पण काही औषधं अशी केमिकल आहे ती फवारल्यानंतर त्याचा pH असेल किंवा रेसिड्यू असेल तो साधारण 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवसापर्यंत त्याचा केमिकल अंश, विषारी अंश त्या पानामध्ये राहत असतो किंवा फवारणी केलेल्या त्या कळीमध्ये औषध गेल्यामुळे राहत असतो. आणि अशा वेळी ती मधमाशी मग त्या बागेत जरी पेट्या ठेवल्या तर मधमाशी बागेत न फिरता दुसरीकडे कुठंतरी जाते. त्यामुळे त्या मधमाशा पेट्याचा असा उपयोग झाला नाही आणि परिणामी पॉलिनेशन न झालं, परागीभवन न झाल्यामुळे सुद्धा कळी सुकवा येऊन ड्रॉपिंग झाली. तसेच न्यूट्रिशनचं सुद्धा बॅलन्स झालं नाही, हार्मोन्स बॅलन्स झाले नाहीत. पाण्याचं नियोजन सांगितलं तुम्हाला, अति पावसाचा आहे, थंडी आहे, अशा विविध कारणामुळे हा हंगाम आपला वाया गेलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला बाग धरताना सुद्धा टेम्परेचर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कळी थंडी या दिवसात कमीच निघते. त्यामुळे आपण रिस्क न घेण्यापेक्षा जर आपण 15 जानेवारीच्या दरम्यान जर बागा धरल्या तर निश्चितपणे आपल्याला टेम्परेचरचा फायदा होणार आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात कळी निघणार आहे आणि आपल्याला सेटिंगसुद्धा चांगल्या प्रकारे होऊन निश्चितपणे फायदा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, असेच आपले डाळिंबविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करा. धन्यवाद.